सियावर रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये किती करुणा आहे बघा. म्हणजे प्रभूंना हे माहित आहे की रावण ऐकणार नाही आहे. प्रभूंना हे माहित आहे की रावणाला आपल्याला मारायचंच आहे, पण तरीही एक संधी द्यायला हवी. मी नेहमी म्हणतो ना की आपण पुराणातील कथा नुसत्या ऐकायच्या नसतात, त्यातून बोध घ्यायचा असतो आणि आपल्या कल्याणाचा विचार करणारा माणूस असे निर्णय का घेतो आहे हे जरा बघायचं असतं. आपलं काय आहे, आपण पुराणातील वांगी पुराणात बरी असं म्हणून त्यातल्या कथा नुसत्याच भक्तिभावाने ऐकतो. कथा ऐकली आणि मला पुण्य मिळालं असं वाटतं. कथा ऐकण्याचं पुण्य काय आहे याचा विचारच आपल्या मनामध्ये कधी येत नाही हो. पुण्य म्हणजे काय? कथा श्रवण करणे म्हणजे काय? श्रुती स्मृती पुराणोक्त असं का म्हटलंय? केल्याने देशाटन सभेत संचार आणि पंडित मैत्री असं का म्हटलंय? ज्ञान मिळवण्याचे हे मार्ग आहेत. याचा विचारच आम्ही कधी करत नाही. तो करायला हवा. रामायण आम्हाला ते करायला भाग पाडतं, शिकवतं, म्हणून ती कथा ऐकायची. रामायणाची कथा सकाळी सकाळी तुम्हाला ऐकायला यावी आणि तेवढेच रामनामाचे शब्द कानी पडावेत म्हणून मी सांगणारा कोणी आध्यात्मिक गुरु नाही आहे. मी कोणी आध्यात्मिक गुरु नाही आहे. मी कथावाचक नाही की कथा प्रवक्ता नाही. मला रामायणातून जे कळालं, माझ्या परंपरांच्या विषयीची जी माहिती मला मिळाली ती तुमच्यापर्यंत जावी आणि त्या परंपरा आम्हाला जगण्याला अनुकूल करणाऱ्या कशा होत्या, सुसह्य करणाऱ्या कशा आहेत ते सांगता यावं, यासाठीच्या या कथेचा प्रपंच आहे. मी लहानपणापासून शाळेत प्रार्थना करत आलोय ना. विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. तीच तर परंपरा मला कळली पाहिजे, त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्या परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी आली पाहिजे, यासाठी कथा ऐकली पाहिजे. म्हणून मी कोणतीही कथा प्रारंभ करण्यापूर्वी ही कथा का ऐकावी याचा एक स्वतंत्र भाग करत असतो. रामायणाच्या आधी तो केला होता. या स्थितीमध्ये रामचंद्र रावणाच्या नगरीच्या बाहेर युद्धाला उभे आहेत, पण तरीही त्यांना वाटतंय एक संधी द्यायला हवी. युद्ध नकोय, शांतता असली पाहिजे. युद्धानंतरची शांतता तर फारच भयंकर असते हो. त्या भयंकराच्या आधी काही मार्ग दाखवले जाऊ शकतात का? अंतिम मार्ग युद्ध असला पाहिजे. अंतिम मार्ग. युद्ध हा एकमेव मार्ग नव्हे, युद्ध हा अंतिम मार्ग आहे. युद्धाला तोंड फुटतंय. चारी दरवाजांना शत्रू आत संरक्षक म्हणून उभा आहे. त्या पूर्ण लंका नगरीला घेरलं आहे. कुठल्याही क्षणी युद्धाचे नगारे वाजतील अशी स्थिती आहे आणि त्यावेळेला रामचंद्रांना वाटतंय की अंगदाला आत पाठवलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? अंगदाला ते बोलवतात आणि म्हणतात, अंगदा जरा विचार कर. जा रावणाच्या दरबारात जा आणि त्याला सांग की रावणा, तू तुझ्या मृत्यूला आमंत्रण दिलंय, युद्धाला आमंत्रण दिलेलं नाहीये. आता विनंती नाहीये. आता विनंती नाहीये. पूर्वी कसं विनंती तरी होती. बघ, युद्ध नकोय, मलाही नकोय, सोड, माझं लढाई फक्त तिथपर्यंतच आहे, सोड तू. ऐकत नाहीये रावण. आता विनंती नाहीये. याचना नाही अब रण होगा. आणि त्यातही एक संधी आहे. आताही तू शरणागत होऊन सोडणार असशील तर तुला माफ करायला तयार आहे. अजूनही वेळ वाया गेलेली नाहीये. बघ, विचार कर. सोडणार नसशील तर तुझं श्राद्ध करून ये, असा निरोप रामचंद्रांनी अंगदाजवळ दिलाय. रावणाला काय, सोडणार नसशील सीतेला तर श्राद्ध करूनच ये. तुझा अंतकाळ जवळ आणणं आता माझ्या हातात आहे आणि मी ते करणार आहे. शेवटच्या क्षणाला सुद्धा एक संधी आहे, निरोप आहे. आम्ही जगात असं करतो का? युद्धाला शेवटचा पर्याय म्हणून वापरतो का? वापरायला हवा.
दुष्ट ऐकणारच नसेल तर गोष्ट वेगळी आहे. पण शेवटचा पर्याय म्हणून एकदा युद्धाच्या आधी सुद्धा एक संधीचा प्रस्ताव रामचंद्रांनी पाठवलाय. जगाने असं म्हणायला नकोय की रामानं युद्धच केलंय, रामाने फक्त युद्धाचंच बघितलंय, मारायलाच बघितलंय. नाही, सशक्त सैन्यानिशी रामचंद्र उभे आहेत. अशा शक्तीनिशी उभे आहेत की कुठल्याही क्षणी ते रावणाचा निपात करू शकतात. तरीही माफ करण्याची वृत्ती आहे, तरीही माफ करायची इच्छा आहे. अट एक आहे की सीतेला सोडून दे. अंगदाला शेवटचा निरोप दिलाय, सांगितलंय की जाऊन सांगून ये अंगदा, वाटल्यास त्याला शिष्टाई समज. म्हणून ती अंगद शिष्टाई म्हणतात. आणि अंगद का निवडलाय? अंगदाच्या मध्ये ते बळ आहे, अंगदाच्या मध्ये ती शक्ती आहे की ज्याने रामचंद्रांचा दूत पराभूत होऊन येणार नाही, धक्का पोचणार नाही अंगदाला. आणि येता येता काय करायचंय ते पण सांगितलंय. ते पण सांगितलंय. अंगदानी रामचंद्रांच्याकडून रावणासाठीचा संदेश घेतलाय. यावेळच्या संदेशामध्ये विनंती नाही आहे, संदेश घेतलाय. आणि अंगद थेट उड्डाण घेऊन दूताच्या रूपामध्ये शिष्टाई करण्यासाठी लंकेत पोचलेला आहे. दूताला प्रवेश असतो आणि दिला नसता तरी कोण विचारलं असतं? प्रभू रामचंद्रांचा दूत आहे तो, साध्या सुध्या माणसांचा दूत आहे का? त्रैलोक्याच्या स्वामीचा दूत आहे तो, देवाचा दूत आहे. आणि देवाच्या दूताला कुठे प्रवेश नाही असं होत नाही. आजकाल देवदूत म्हणून बरेच फिरतात, हा भाग वेगळा. ते देवही नसतात आणि त्यांची माणसं दूत पण नसतात, त्यांना कुठेच प्रवेश मिळत नाही. देवाचे दूतच पाय धुवून घ्यायला लागले तर करायचं काय? जाऊ दे, त्यावर भाष्य खूप मोठं लांबलचक होऊ शकतं, सांगूया स्वतंत्र काहीतरी, तेही कथानक. पण चक्क अंगदानी उड्डाण घेतलाय आणि वेगवान पद्धतीनं रावणाच्या दरबाराच्या पर्यंत जाऊन पोचलाय. रावणाच्या दरबारातल्या सेवकाला विचारलंय, सांग जाऊन रावणाला तुझ्या की रामचंद्रांचा दूत वालीचा पुत्र अंगद तुझ्याशी बोलायला आलाय. काय सोपस्कार असतील राज्यातले ते पूर्ण झाले आणि रावणाच्या दरबारामध्ये अंगद आपला उभा आहे. प्रचंड शक्तिशाली अंगद उभा आहे आणि रावणाला सांगू लागलाय, रावणा, माझ्या प्रभूनी, माझ्या राजानी, माझ्या देवानी तुला एक निरोप दिलाय. बघ, शेवटची संधी आहे. देव असा निरोप कुणाला कधी देत नाही, देव कधी संधी देत नाही, ती तुला दिली आहे. तुला रामचंद्राचा निरोप आहे. बऱ्या बोलानं माता सीतेची सुटका कर, सन्मानानं त्यांना रामचंद्रांच्या हवाली कर. युद्ध थांबेल आणि युद्ध तुला सुटका करायचीच नसेल तर रामचंद्रांनी अजून एक निरोप दिलाय, तुझं श्राद्ध कर्मच उरकून ये, बाकी कुठला मार्ग नाही. तू मरणारच आहेस, तू मरणारच आहेस, श्राद्ध कर्म उरकून ये. रावणाच्या अंगाची लाही लाही होतीये. एक वानर समोर येऊन रावणाला सरळ सरळ सांगताय की हे दशानना, एक तर सीतेला सोड, नाही तर मृत्यूची तयारी कर. रामचंद्र तुझा जीव घेणार हे नक्की आहे. प्रचंड अहंकार रावणाच्या मध्ये भरलाय. मृत्यूकडची पावलं माणसाला मृत्यूकडे वेगानं नेतात बघा. अहंकार तर त्या पावलांचा वेग अधिक वाढवतो. म्हणजे अहंकाराचं इंजिन लागलं पायाला की मृत्यूकडचा प्रवास प्रचंड वेगाने सुरू होतो. रावणाचा तसंच होतंय. तो म्हणतो सोड, हे असलं काही होणं शक्य नाही. पण तिथेही रावणाच्या मनामध्ये काही पापी विचार येत आहेत आणि तो अंगदावर काही पर्याय करू पाहतोय, काही प्रलोभनं देऊ पाहतोय. कुणाला देतोय प्रलोभनं, पण देऊ पाहतोय. आणि काय ती प्रलोभनं हे बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.